हॅलो स्टुडंट, आज आपण न्यू चॅप्टर स्टार्ट करणार आहे, डिटर्मिनंट अँड मॅट्रायसेस. याआधी आपण फर्स्ट युनिट बघितलं, अँगल अँड इट्स मेजरमेंट. ओके, अँगल अँड इट्स मेजरमेंट आपलं युनिट कंप्लीट झालेलं आहे. त्यामुळेचे आपण पूर्ण टोटल प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व करून दिलेले आहेत. डिटर्मिनंट तुम्ही 10वीमध्ये निश्चय, मराठी मीडियमचे विद्यार्थी स्पेशल निश्चय काढलेला आहे, बरोबर. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन, एक चलातील रेषीय समीकरणे हे तुम्ही सॉल्व केलेले आहेत बाय डिटर्मिनंट. ओके, त्यामध्ये काय असायचं, सपोज 2 व्हर्टिकल लाईन्स, ह्या काय 2 व्हर्टिकल लाईन्स आहेत, याच्यामध्ये काय असायचे, नंबर असायचे. सपोज हिअर ABCD सेम, याला आपण डिनोटेड बाय कॅपिटल ए. हा झाला तुमचा डिटर्मिनंट. या टाईपचा तुम्ही प्रॉब्लेम 10वीमध्ये सॉल्व केलेले आहेत. इन 10th क्लास सॉल्व धिस टाईप ऑफ प्रॉब्लेम. ओके, तर याची व्हॅल्यू काय मिळेल, काय करायचं तुम्ही, यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि त्यांची काय करायचे, सबट्रॅक्शन. हिअर AD मायनस BC, बरोबर. हे याला सॉल्व केल्यानंतर तुम्हाला एक व्हॅल्यू मिळायची, बरोबर. हे काय मिळायची, एक व्हॅल्यू मिळायची. ओके, यालाच म्हणतो आपण डिटर्मिनंट. ही जी व्हॅल्यू मिळते हे काय झाली, या डिटर्मिनंटची व्हॅल्यू झाली. ओके, तर आपल्याला आधी याची डेफिनेशन बघायची. आणि डिटर्मिनंट अँड मॅट्रायसेस याचा उपयोग, याचा आपण स्टडी कशासाठी करतो, तर कशासाठी करतो आपण याचा स्टडी, इंजिनिअरिंग ॲप्लिकेशन अँड इकॉनॉमिक्स या फील्डमध्ये डिटर्मिनंट अँड मॅट्रायसेस यांचा यूज होतो, बरोबर. आणि तुम्ही 10वीमध्ये याचा उपयोग केला कशासाठी, सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, 2 चलातील रेषीय समीकरणे तुम्ही या डिटर्मिनंट मेथडनी सॉल्व केल्या. क्रॅमर्स रूल बघितला तुम्ही, क्रॅमर्स रूल बघितलेला आहे. ओके, या क्रॅमर्स रूल, हा जो क्रॅमर आहे, हा क्रॅमर काय आहे, या रूलचं नाव आहे. बट क्रॅमर ॲक्च्युअलमध्ये काय सायंटिस्ट आहे, या मॅथमॅटिशियन आहे. या मॅथमॅटिशियनचं नाव आहे क्रॅमर, बरोबर. या क्रॅमरनी डिटर्मिनंट जो कन्सेप्ट आहे हा डेव्हलप केला. आणि याची डिस्कवरी, डिटर्मिनंटची फर्स्ट डिस्कवरी केली GM लेबनाइट्स. यांनी काय केली, याची डिस्कवरी केली. ओके, आणि या क्रॅमरनी याला काय केलं, समोर डेव्हलप केलं, बरोबर. नेक्स्ट डेफिनेशन. डिटर्मिनंट काय, याची एक डेफिनेशन आहे. मी तुम्हाला सांगितलं 2 व्हर्टिकल बारमध्ये काय आहेत, हे नंबर आहेत ABCD. ओके, हे काय नंबर आहेत. याच्यावरूनच तुमची डेफिनेशन, होल डेफिनेशन या डिटर्मिनंटची तयार झालेली आहे. याच्यावरूनच तुम्ही राईट करू शकता सिम्पल फॉर्ममध्ये. काय आहेत, नंबर आहेत. अरेंज कसे केलेले आहेत, स्क्वेअरमध्ये. अ स्क्वेअर अरेंजमेंट ऑफ ह्या नंबर एनक्लोज बाय 2 व्हर्टिकल बार और इनक्लोज बिटवीन व्हर्टिकल बार और किंवा व्हर्टिकल लाईन, ही झाली याची डेफिनेशन. अँड अरेंजमेंट ऑफ ह्या नंबर्स इन रोज अँड कॉलम एनक्लोज बाय 2 व्हर्टिकल बार, ही सिंपल डेफिनेशन डिटर्मिनंटची आहे. ओके, तर नेक्स्ट डेफिनेशन समजली का, काय आहे डेफिनेशन, अँड स्क्वेअर अरेंजमेंट ऑफ नंबर एनक्लोज बाय रोज अँड enclosed by 2 vertical line and this number arranged in rows and column. आता याच्यामध्ये बघा रोज कोणते आणि कॉलम कोणते. ओके, हा जो आहे A आणि B, हा झाला तुमचा रो. पण कोणता रो आहे, हा याच्यामध्ये फर्स्ट रो आहे. ओके, आणि हा कोणता रो आहे तुमचा, सेकंड रो आहे, बरोबर. हा झाला तुमचा फर्स्ट रो. AB रो 1 मध्ये कोणते एलिमेंट आहेत, A, B. रो 2 मध्ये कोणते आहेत, C and D. हे काय होतील मग, कॉलम. हा झाला C1, कॉलम डिनोटेड बाय C1 and this one C2. A, B represent a first row,
C, D represent a second row. A, C represent first column, and B, D B आणि D represent a second column. याला म्हणतो आपण कॉलम. जे व्हर्टिकल बार आहेत, व्हर्टिकल बारमध्ये जे एलिमेंट येतात त्याला म्हणतो आपण कॉलम, आणि हॉरिझॉन्टल बारमध्ये जे एलिमेंट येतात, हॉरिझॉन्टलमध्ये जे एलिमेंट राहतात A, B, C आणि हा D हे कसे आहेत, रोमध्ये आहेत, त्याला आपण म्हणतो रो. तर आता आपण याची व्हॅल्यू तुम्ही काढलेली आहे बरोबर. याची व्हॅल्यू कशी फाइंड करतात, या डिटर्मिनंट, जनरली डिटर्मिनंट डिनोटेड बाय कॅपिटल लेटर. सपोज हिअर ए. डिटर्मिनंट कशाने डिनोट करतो आपण, जनरली कॅपिटल लेटर ए, बी, सी, कॅपिटल डी, कॅपिटल एक्स, वाय, झेड या कॅपिटल लेटरने आपण काय करतो, डिटर्मिनंट हा डिनोट करत असतो. ओके, सिंपल, खूप इझी युनिट आहे हे 11th. आता आपण पाहणार याची व्हॅल्यू कशी मिळते. सपोज कन्सिडर अ डिटर्मिनंट ए इक्वल्स टू A, B, C, D. ओके, आता तुम्ही याची व्हॅल्यू फाइंड केलेली आहे. काय मिळते, हा जो डायगोनल एलिमेंट आहे हे कोणत्यात, डायगोनल एलिमेंट, आणि हे कोणत्यात, ऑफ डायगोनल एलिमेंट. या डायगोनल एलिमेंट आणि ऑफ डायगोनल एलिमेंट यांची काय करायची, सबट्रॅक्शन. डायगोनल एलिमेंट कोणते आहेत, A, D मायनस ऑफ डायगोनल एलिमेंट B, C. हे झाले तुमचा डिटर्मिनंटची व्हॅल्यू. हे काय झाली, व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट. आणि व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट डिनोटेड बाय डिटर्मिनंट ऑफ ए और मॉड ए. व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट जनरली डिनोटेड बाय डिटर्मिनंट ऑफ ए. याला आपण कसं रीड करू शकतो, डिटर्मिनंट ऑफ ए, आणि याला मॉड ए. या फॉर्ममध्ये आपण याला डिनोट रिप्रेझेंट करू शकतो. ओके, नेक्स्ट वन. याच्यामध्ये जे एलिमेंट राहतात, नंबर राहतात, A, B, C, D. द नंबर A, B, C, D आर कॉल्ड एलिमेंट्स ऑफ द डिटर्मिनंट. या A, B, C अँड D याला काय म्हणतो आपण, एलिमेंट्स असे म्हणतो. A, B, C, D हे काय, त्या डिटर्मिनंटचे एलिमेंट्स आहेत. नेक्स्ट, आता एलिमेंट A, B, C, D हे झाले याच्यामधले एलिमेंट. जर का तुम्हाला कोणत्या एलिमेंटची पोझिशन काढायची असेल की नेमका तो कोणत्या रोमध्ये आणि कोणत्या कॉलममध्ये आहे, तर ते आपण सपोज कन्सिडर डिटर्मिनंट A इक्वल्स टू A11, A12, A21, A22. हा डिटर्मिनंट आहे. याची ऑर्डर किती आहे, 2 आहे, 2 क्रॉस 2. आता याची ऑर्डर 2 क्रॉस 2 का बरं आहे, कारण याच्यामध्ये रो किती आहेत, 2. हा एक रो आणि हा अनदर रो R2. हा जो फर्स्ट नंबर आहे हा रिप्रेझेंट करते रो, and these two represent a column. हा जो फर्स्ट नंबर असते 2 हा काय रिप्रेझेंट करते, रो रिप्रेझेंट करते. आणि हा जो सेकंड नंबर आहे इथं पण काय सेम 2च आहे, हा काय रिप्रेझेंट करेल, कॉलम. तर याच्यामध्ये हा जो A11 आहे, सेम हिअर हा जो 1 आहे फर्स्ट हा काय रिप्रेझेंट करते, रो. आणि हा जो सेकंड आहे नंबर हा रिप्रेझेंट करते कॉलम. ओके, तर A11 याची पोझिशन कोणता रो आहे, किती नंबर आहे इथं, 1. इथं पण काय 1, म्हणजे A11 हा कोणत्या पोझिशनला आहे, फर्स्ट रो फर्स्ट कॉलममध्ये बरोबर. नेक्स्ट, हा जो नंबर आहे A12 या इथं जर का कोणता नंबर असेल, कोणता एलिमेंट असेल, या एलिमेंटची पोझिशन काय राहील, फर्स्ट रो. कोणत्या रोमध्ये आहे, हा फर्स्ट रोमध्ये आहे. हा जो फर्स्ट रो आहे हा झाला फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. फर्स्ट नंबर काय रिप्रेझेंट करते, रो, अँड सेकंड नंबर रिप्रेझेंट अ कॉलम. तर हिअर 1 म्हणजेच काय फर्स्ट रो, अँड हिअर सेकंड म्हणजे इथं काय हिअर 2, तर हा काय रिप्रेझेंट करेल, सेकंड कॉलम. सिमिलरली
हा जो A21 आहे, A21 हा काय रिप्रेझेंट करेल, सेकंड रो अँड फर्स्ट कॉलम. फर्स्ट कॉलम A21 हा जो एलिमेंट आहे इथं, या एलिमेंटची पोझिशन काय, सेकंड रो फर्स्ट कॉलम. सिमिलरली A22 हा जो एक एलिमेंट आहे A22, या एलिमेंटची पोझिशन काय, सेकंड रो अँड सेकंड कॉलम. ओके. तर आता आपण बघू फॉर एक्झाम्पल A इक्वल्स टू 1 4 2 3. ओके. तर याच्यामध्ये या नंबरची पोझिशन काय, हा नंबर कोणत्या पोझिशनला आहे, A21 या पोझिशनला. हा A21 इक्वल्स टू किती आहे, 2 आहे. याची पोझिशन काय राहील, A11 इक्वल्स टू 1. याची पोझिशन A12 इक्वल्स टू किती राहील, 4. आणि A22 याची पोझिशन काय राहील, 3. हे झाली पोझिशन ऑफ द एलिमेंट. ओके. आता आपण पाहू डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड करतात. ओके. डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड करायची त्याबद्दल पाहू आपण. तुम्हाला फॉर्म्युला मी लिहून दिलेला आहे. सपोज कन्सिडर अ डिटर्मिनंट A इक्वल्स टू ABCD जर का असेल तर याची जी व्हॅल्यू मिळते ही काय मिळते, AD मायनस BC. मग आता आपण एखादा एक्झाम्पल पाहू. फॉर एक्झाम्पल हा काय डिटर्मिनंट आहे 7 9. फर्स्ट रोमध्ये काय 7 9 अँड सेकंड रोमध्ये काय -4 3. या डिटर्मिनंटची ऑर्डर काय आहे 2/2, कारण याच्यामध्ये किती रो आणि किती कॉलम आहेत, 2 रो आणि 2 कॉलम. ओके. तर डिटर्मिनंट कन्सिडर किंवा लेट A इक्वल्स टू मॉड 7 9 -4 3. ओके. नेक्स्ट काय करायचं यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 7 × 3 -9 आणि हा काय -4. ओके. नेक्स्ट याला आपण ब्रॅकेट द्या. 7 × 3 21 -9 × 4 36. बट धिस मायनस इंटू धिस मायनस, मायनस इंटू मायनस का होईल प्लस. म्हणजेच काय मिळेल तुम्हाला 1 + 6 7 अँड 3 + 2 5. डिटर्मिनंट ऑफ A म्हणजेच काय मॉड A इक्वल्स टू काय मिळालं तुम्हाला 57. म्हणजे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली 57. ओके. इझी आहे ना. सेम याच टाईपचे आणखी काही प्रॉब्लेम लिहून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. लिहून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट काढा म्हणजे जेणेकरून तुमच्या नोट्स कंप्लीट होतील. नेक्स्ट आणखी एखादा प्रॉब्लेम पाहू आपण. एक्झाम्पल सेकंड. कॉस थीटा साइन थीटा मायनस साइन थीटा कॉस थीटा. ओके. आता आपण सोल्युशनमध्ये हे एक स्टेप काही लिहिणार नाही कारण की आपल्याकडे इथं स्पेस कमी आहे. डायरेक्ट सोल्युशनमध्ये लिहितो मी. डिटर्मिनंट ऑफ A इक्वल्स टू काय करायचं इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय मिळेल कॉस थीटा इंटू धिस कॉस थीटा मायनस साइन थीटा इंटू काय आहे मायनस साइन थीटा आहे. ओके. सो हियर
कॉस थिटा इंटू कॉस थिटा. सपोज जर काय एक्स इंटू एक्स असेल तर काय लिहितो आपण एक्स स्क्वायर लिहितो बरोबर. सिमिलरली कॉस थिटा इंटू कॉस थिटा काय मिळेल कॉस स्क्वायर थिटा. मायनस इंटू मायनस प्लस साइन थिटा इंटू साइन थिटा साइन स्क्वायर थिटा. सो वी नो दॅट साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा काय ही ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी आहे. तुम्ही 10वीमध्ये याचा अभ्यास केलेला आहे. काय मिळते याची व्हॅल्यू 1 मिळते बाय ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी. म्हणजे या डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू आहे ही किती मिळाली आपल्याला 1 मिळाली. ह्याचा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट आणखी प्रॉब्लेम घेऊ आपण याच्यावरचे. एक्झाम्पल थर्ड 4i - 2i7. याच्यामध्ये जो हा आय आहे या आयला आपण म्हणत असतो इमॅजिनरी नंबर. हा जो आय आहे याला म्हणतो आपण इमॅजिनरी नंबर. ओके. हा जो आय आहे याचा अभ्यास आपण कॉम्प्लेक्स नंबरमध्ये करणारच आहोत, जो की सेकंड पेपरमध्ये तुम्हाला युनिट आहे कॉम्प्लेक्स नंबर. त्याच्यामध्ये या आयचा खूप मोठा रोल आहे आणि आपल्याला या आयची व्हॅल्यू दिलेली आहे व्हेअर आय स्क्वेअर इक्वल्स टू -1 दिलेला आहे तुम्हाला. तर सोल्युशनमध्ये काय मिळेल मॉड ए इक्वल्स टू लेट मॉड ए इक्वल्स टू आपण याला ए कन्सिडर करतो बरोबर. याची डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय मिळेल मग आपल्याला बाय सिम्प्लिफाय बाय धिस फॉर्म्युला काय मिळेल 4 × 7 - आय इंटू का आहे याला -2 आय आहे. ओके. नेक्स्ट 4 × 7 28 मायनस इंटू मायनस प्लस हा 2 ॲज इट इज आय इंटू आय. सिमिलरली एक्स इंटू एक्स काय मिळेल एक्स स्क्वायर. तर काय मिळेल आपल्याला आय इंटू आय आय स्क्वायर. सो 28 प्लस 2 इंटू आय स्क्वायर. आय स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला गिवन त्यांनी दिलेली आहे क्वेश्चनमध्ये किती आहे ती -1. तर काय मिळेल 28 2 इंटू 1 2 बट प्लस इंटू मायनस मायनस. तर ॲन्सर काय मिळेल 26. तुमचं जे ॲन्सर आहे हे किती मिळालं आपल्याला डिटर्मिनंट ऑफ मॉड ए इक्वल्स टू काय मिळालं आपल्याला 26. ओके. अँड लास्ट वन log of 2 to the base 4 log of 2 to the base 4 here 2 here 4. याला आपल्याला सॉल्व करायचं. आता याच्यामध्ये तुम्हाला लॉग आलेला आहे म्हणजे कोणतं फंक्शन आहे. आता आपण फर्स्ट प्रॉब्लेम बघितलं त्याच्यामध्ये काय होतं 4 7 सर्व नंबर होते. सेकंड प्रॉब्लेममध्ये आपण काय बघितलं त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन होते कॉस थिटा साइन थिटा. ओके. थर्डमध्ये काय बघितलं आपण याच्यामध्ये काय होते थर्ड प्रॉब्लेममध्ये नंबरसुद्धा होते म्हणजे रिअल नंबर होते आणि इमॅजिनरी नंबरसुद्धा होते. त्यांना आपण सॉल्व केलं. आता फोर्थ जे प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये आहे लॉग. हा जो लॉग आहे या लॉगला म्हणतो आपण लॉगॅरिथमिक फंक्शन. याला हे लक्षात ठेवा तुम्ही लॉगॅरिथमिक फंक्शन. या टाईपच्या फंक्शनला आपण काय म्हणतो लॉगॅरिथमिक फंक्शन. याची जी व्हॅल्यू मिळते याची व्हॅल्यू तुम्हाला नंबरमध्ये मिळते. ओके. तर नेक्स्टमध्ये या टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपल्याला गरज पडते लॉगॅरिथमिक लॉची लॉगॅरिथमिक रूल. ओके. तर आपण ते बघूच सोल्युशनमध्ये. इकडे लक्ष द्यायचं. लेट ए इक्वल्स टू डायरेक्ट याला मल्टिप्लाय करा काय मिळेल बाय धिस फॉर्म्युला. ए किती आहे इथं log 2 to the base 4 log 2 to the base
4 मल्टिप्लायडमध्ये किती आहे 4 आहे, तर तो आपण इथं समोर देऊ. मल्टिप्लायमध्ये काय 4 आहे, मायनस हा 2 इंटू लॉग 2 टू द बेस 4. याला आपण DA मायनस CB लिहू शकतो ना, कारण काय दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे. नंबरची पोझिशन आपण काय करू शकतो, एक्सचेंज करू शकतो, मागे पुढं काही याला पण आपण राईट करू शकतो. इक्वल्स टू, तर फर्स्ट लॉ आहे आपला, इथं लिहितो मी m log n. सपोज हा m आणि हा n, तर याला आपण राईट करू शकतो log n पॉवर m, log n पॉवर m. या रूलचा आपल्याला इथं यूज करायचा आहे. सपोज हिअर m अँड हिअर n, तर काय मिळेल, log 2 याची पॉवर किती लिहिणार मी 4 टू द बेस किती आहे, हा याला काय म्हणतो आपण बेस, हा इथं 4 ॲज इट इज. ओके, सिमिलरली हिअर log यूज दिस फॉर्म्युला 2 याची पॉवर 2 टू द बेस 4, म्हणजे हा 4 काय रिप्रेझेंट करते तुमचा m आणि हा 2 n, तर काय मिळेल log n पॉवर m म्हणजे 2 ची पॉवर 4. ओके, नेक्स्ट log 2 ची पॉवर 4 म्हणजेच काय 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 काय मिळेल 16 टू द बेस 4 मायनस log 2 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4, log 2 चा स्क्वेअर 4 टू द बेस 4. ओके, इथं लिहितो मी, हे रफ करतो. नेक्स्ट स्टेपमध्ये काय मिळेल log, आता या 16ला कसं राईट करणार मी 4 चा स्क्वायर टू द बेस 4. आपण 2 ची पॉवर 4 काय लिहिलं 16. सिमिलरली 16ला पुन्हा राईट काय केलं मी 4 चा स्क्वायर, कारण 4 चा स्क्वायर काय मिळते 16 मिळते, मायनस log 4 टू द बेस 4. इथं दुसरा एक याच्यासाठी एक दुसरी प्रॉपर्टी आहे, log a टू द बेस a इक्वल्स टू 1. याला आपण डायरेक्ट 1 सुद्धा लिहू शकतो, पण हा 1 येते कसा, त्याच्यासाठी या log a टू द बेस a ला आपण राईट करतो log a अपॉन log a. हे काय प्रॉपर्टी आहेत, लॉगॅरिथमिक प्रॉपर्टी आहेत. log a कॅन्सल इक्वल्स टू 1. तर मी या log 4 टू द बेस 4 याच्या ठिकाणी डायरेक्ट काय लिहू शकतो मी 1 लिहू शकतो, हा 1 लिहिला मी. ओके, log 4 टू द पॉवर 4 टू द बेस log 4 स्क्वायर टू द बेस 4. या स्टेपमध्ये 4 log 2 टू द बेस 4 याला काय राईट केलं मी log 2 पॉवर 4 टू द बेस 4 बाय धिस फॉर्म्युला. तर आता हा फॉर्म्युला कोणत्या फॉर्ममध्ये आहे, या फॉर्ममध्ये, तर या फॉर्मला मी या फॉर्ममध्ये राईट करू शकतो. तर याला कसं राईट करणार 2 log 4 टू द बेस 4 मायनस याचा आन्सर किती मिळाला आपल्याला 1 बाय धिस प्रॉपर्टी. ओके, नेक्स्ट पुन्हा log 4 टू द बेस 4 कोणत्या फॉर्ममध्ये आहे log a टू द बेस a, आन्सर काय मिळेल 1. हा 2 याला मल्टिप्लायमध्ये किती आहे 1 मायनस 1, 2 इंटू 1 2 मायनस 1 2 मायनस 1 1, म्हणजे मॉड a याची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला a, म्हणजे डिटर्मिनंट या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली 1 मिळाली. तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. हे झाले आपले टोटल प्रॉब्लेम सॉल्व एक्झाम्पल, कशावरती प्रॅक्टिस बेस आहे. ऑफ ऑर्डर 2, डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2. डेफिनेशन काय आहे, डिटर्मिनंटची अँड स्क्वेअर अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्स अरेंज इन रोज अँड कॉलम एनक्लोज बाय 2 व्हर्टिकल बार, 2 व्हर्टिकल लाईन किंवा इनक्लोज बिटवीन 2 व्हर्टिकल बार, काही पण राईट करू शकता तुम्ही.
सिंपल अरेंजमेंट आहे नंबरची. ABCD हे काय नंबर आहे. या नंबरलाच आपण काय म्हणतो एलिमेंट्स असे म्हणतो. या नंबरची सिंपल काय आहे अरेंजमेंट आहे. हे कोणत्या फॉर्ममध्ये दिसते तुम्हाला स्क्वेअर फॉर्ममध्ये दिसते. ओके स्क्वेअर फॉर्ममध्ये दिसते म्हणूनच आपण याला म्हटलं आहे स्क्वेअर अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्स किंवा नंबर. कशाच्या आतमध्ये आहे एनक्लोज बिटवीन टू व्हर्टिकल लाईन. हे जे दोन लाईन आहेत या लाईनलाच आपण काय म्हणतो व्हर्टिकल लाईन. ओके हे झाली सिंपल तुमची डेफिनेशन. नेक्स्ट आता पाहणार आहोत आपण याची ऑर्डर किती होती 2/2 ऑर्डर होती. जी डेफिनेशन मी तुम्हाला सांगितली ही जनरल डेफिनेशन होती बाय n ऑफ ऑर्डर n/n. म्हणजे याच्यामध्ये रोज आणि कॉलम किती राहतील nth रो अँड n कॉलम. सपोज मी जर का एलिमेंट राईट केला हिअर AIJ ज्या टाईपमध्ये मी तुम्हाला सांगितलं A21 A12 या नंबरची पोझिशन काय आहे सेकंड रो अँड फर्स्ट कॉलम. ओके सिमिलरली एलिमेंट AIJ याची पोझिशन काय राहील ith रो अँड jth कॉलम. हा जो एलिमेंट आहे AIJ याची पोझिशन काय राहील ith रो अँड jth कॉलम. आता पाहणार आहोत आपण डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3/3. 2/2 मध्ये किती रो आणि किती कॉलम होते 2 रोज अँड 2 कॉलम. सिमिलरली 3/3 ऑर्डर असलेल्या डिटर्मिनंटमध्ये रोज किती राहतील 3 अँड कॉलमसुद्धा काय राहतील 3. तर मग आता कन्सिडर अ डिटर्मिनंट ABC. हे झाले फर्स्ट रो ABC DEF हा झाला तुमचा सेकंड रो GHI हा झाला तुमचा थर्ड रो. याच्यामध्ये हा जो आहे हा झाला तुमचा R1 DEF हा झाला तुमचा R2 GHI हा झाला तुमचा R3. सिमिलरली कॉलम ADG हे एलिमेंट कोणत्या कॉलममध्ये येऊन राहिले फर्स्ट कॉलममध्ये. BEH सेकंड कॉलम. CFI हा कोणता कॉलम आहे थर्ड कॉलम. याची ऑर्डर किती आहे 3/3 3x3 म्हणजे 3 रोज अँड 3 कॉलम. याला म्हणतो आपण डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3. याची ऑर्डर किती आहे 3. आता जर का आपल्याला याची व्हॅल्यू काढायची असेल तर याला आपण एक्सपांड करू शकतो. एक्सपांड बाय 3 रोज कोणते कोणते R1 R2 अँड R3. याची जर का आपल्याला व्हॅल्यू काढायची असेल तर आपण याला एक्सपांड करावं लागते. एक्सपांडिंग बाय 3 रोज अँड 3 कॉलम. कॉलम कोणते आहेत C1 C2 C3. जनरली आपण 11-12 मध्ये किंवा याच्यानंतर सुद्धा आपण हायर एज्युकेशनमध्ये गेलो तर आपण जनरली या फर्स्ट रोनी एक्सपांड करत असतो. ओके या फर्स्ट रो जो आहे ABC हा रो कन्सिडर करून आपण याची व्हॅल्यू फाइंड करत असतो. फाइंड आपण करतो. ओके बाय फर्स्ट रो आपण काय करायचं याला एक्सपांड करायचं. तर कसं करायचं याची व्हॅल्यू जर का काढायचं सपोज कन्सिडर अ डिटर्मिनंट A=ABCDEFGHI. ओके हे लिहिण्याची काही गरज नाही समजण्यासाठी मी इथं राईट केलेलं आहे. ओके तर याला एक्सपांड करताना फर्स्ट
आपण रोनुसार एक्सपांड करत आहे फर्स्ट रोनुसार, तर फर्स्ट एलिमेंट कोणता आहे ए, याची पोझिशन कोणती आहे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, हा ए इथं ॲज इट इज लिहून द्यायचा, ए लिहिला, हा ए मी इथं लिहिला. आता हा ए कोणत्या रोमध्ये आणि कोणत्या कॉलममध्ये आहे फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम हा निग्लेक्ट करायचा, फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम हा कन्सिडर करायचा नाही आहे. मग बाकी काय राहिलं याच्यामध्ये ई एफ एच आय हे 4 एलिमेंट राहिले. फर्स्ट रोसुद्धा सोडून द्यायचा आणि सेकंड कॉलम याच्यामधले सुद्धा एलिमेंट सोडून द्यायचे, राहिलेले इथं राईट करायचे व्हर्टिकल बारमध्ये. काय राहिलं ई एफ एच आय हे इथं या व्हर्टिकल बारमध्ये राईट करायचे. नेक्स्ट ए झाला आपला, नेक्स्ट कोणता आहे बी. बट हा बी जो घेतो असतो आपण मिडल नंबर, फर्स्ट रोमधला हा जो मिडल नंबर आहे ज्याची पोझिशन काय आहे फर्स्ट रो सेकंड कॉलम, हे जी टर्म घेताना साईन आपण इथं मायनस लिहित असतो. ही मायनस कशी येते हे आपण नंतर तुम्हाला एक्सप्लेन करणार आहोत. याचं एक्सप्लेनेशन मॅट्रिक्समध्ये किंवा डिटर्मिनंटमध्ये सुद्धा आपण घेऊ शकतो. याची साईन काय घ्यायची मायनस, याची प्लस असते, ही मायनस असते, सॉरी इथं लिहितो मी, याची प्लस असते, याची सेकंड नंबरची मायनस अँड थर्ड नंबर हा असतो प्लस. ओके, केव्हा जेव्हा हे तिन्ही नंबर पॉझिटिव्ह असतात तेव्हा. पण जनरली इथं मायनस जर असेल तर प्लस इंटू मायनस काय मिळेल मायनस मिळेल. इथं जर का मायनस असेल तर मायनस इंटू मायनस काय मिळेल तुम्हाला पुन्हा प्लस मिळेल. सपोज हिअर इथं मायनस असेल तर प्लस इंटू मायनस मायनस मिळेल. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला स्वतः करायचे असतात. ओके, जनरली आपण प्लस मायनस प्लसच्या फॉर्ममध्ये एक्सपांड करत असतो. ए, नेक्स्ट आहे बी. बी कोणत्या रोमध्ये फर्स्ट रोमध्ये, कॉलम कोणता आहे सेकंड. ओके, तर फर्स्ट रो अँड हा जो सेकंड कॉलम आहे या कॉलमची एलिमेंट निग्लेक्ट करायची, इमेजिन करायचे नाहीत. मग राहिलेले कोणते आहेत डी एफ जी आय हे इथं या व्हर्टिकल बारमध्ये राईट करायचे, डी एफ जी आय. ओके, नेक्स्ट लास्ट कोणता आहे सी. हा कोणत्या रोमध्ये आहे फर्स्ट रोमध्ये. ओके, फर्स्ट रोमध्ये अँड कॉलम कोणता आहे थर्ड. तर हा फर्स्ट रो अँड हा थर्ड कॉलम हा काय करायचा निग्लेक्ट करायचा. राहिलेली एलिमेंट व्हर्टिकल लाईनमध्ये लिहून घ्यायचे, डी ई जी एच. ओके, डी ई जी एच. नेक्स्ट स्टेपमध्ये काय मिळेल तुम्हाला ये. आता हा डिटर्मिनंट आणि हा डिटर्मिनंट याची ऑर्डर प्रत्येकाची किती आहे 2 क्रॉस 2 2 क्रॉस 2 2 क्रॉस 2 आणि हा पण 2 क्रॉस 2 आणि 2 डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 याच्या आधी तुम्ही सॉल्व केलेला आहे. याच्या आधी आपण याच्यावरती प्रॉब्लेमसुद्धा घेतलेले आहेत. याचा रिझल्ट काय मिळेल मग ये ब्रॅकेटमध्ये, हा काय याला मल्टिप्लायमध्ये तर ब्रॅकेटमध्ये लिहायचं. काय मिळेल बाय क्रॉस मल्टिप्लाइंग ई आय मायनस एफ एच मायनस बी. हे आन्सर कशात झालं या 2/2 ऑर्डर असलेल्या डिटर्मिनंट्स. ओके, मायनस बी ॲज इट इज. पुन्हा हिअर पुन्हा इथं काय मिळेल डी आय मायनस एफ जी. ओके, एफ जी प्लस सी ब्रॅकेटमध्ये डी एच मायनस ई जी. ओके, तर काय मिळेल तुम्हाला या फॉर्ममध्ये या डिटर्मिनंटची तुम्हाला काय मिळेल व्हॅल्यू मिळेल. डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 साठी कोणता फॉर्म्युला वापरायचा, कोणती मेथड वापरायची, ही मेथड वापरायची किंवा डायरेक्ट हा फॉर्म्युला यूज केला तरी चालेल. पण हा फॉर्म्युला यूज करताना तुमच्यामध्ये खूप मिस्टेक होऊ शकतात मे बी. ओके, तर आपण डायरेक्ट स्टार्टिंगपासून या फॉर्ममध्ये तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं राहील ए बी सी डी ई एफ जी एच आयच्या फॉर्ममध्ये 3/3 ऑर्डर असलेला डिटर्मिनंट या टाईपचा राहतो. ओके, याला सॉल्व करताना आपल्याला ही मेथड अप्लाय करायची आहे. ओके, हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. नंतर प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट हा फॉर्म्युला अप्लाय केला तरी चालेल. ओके, तर याच्यावरती आपण प्रॉब्लेम घेणार आहोत.
फॉर एक्झाम्पल घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल आपल्याला डिटर्मिनंट दिलेला आहे 3 - 4 5. हा झाला तुमचा फर्स्ट रो. सेकंड रो दिलेला आपल्याला 1 1 - 2 अँड थर्ड रो दिलेला आहे 2 3 - 1 2 3 - 1. हा आपल्याला डिटर्मिनंट दिलेला आहे. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. सोल्युशन हा झाला आपला क्वेश्चन. सोल्युशनमध्ये काय मिळेल, लेट ए इक्वल्स टू, याला आपण सॉल्व करायचं. ओके, याला आपण सॉल्व करू. तर काय मिळेल, फर्स्ट एलिमेंट 3 व्हर्टिकल लाईनच्या आतमध्ये काय मिळेल, हा रो आणि हा कॉलम डिलीट करायचा. काय राहिलं 1 - 2 3 - 1. जेव्हा आपण सेकंड एलिमेंटवरती जातो तेव्हा साईन कोणती घेतो, मायनस. इथं नंबर कोणता आहे, 4 आहे. या एलिमेंटची नंबर मीन्स आपण डिटर्मिनंटमध्ये त्याला एलिमेंट म्हणतो. या एलिमेंटची साईन कोणती दिलेली आहे समोर, मायनस. या दोघांचं काय आहे, मल्टिप्लिकेशन. म्हणजे हे मायनस, याला काय करायचं, ब्रॅकेट करायचा. ओके. पुन्हा हा नंबर सेकंड एलिमेंट लिहिला तेव्हा हा एलिमेंट कोणत्या रोमध्ये आहे, फर्स्ट रोमध्ये, कॉलम सेकंड कॉलम. मग हे एलिमेंट सोडून द्यायचे. राहिले कोणते, 1 - 2 2 - 1. ते इथं लिहून घ्यायचे. -1 - 2 2 - 1. ओके. आता थर्ड प्लस 5. इथं नंबर कोणता आहे, 5. हा 5 इथं लिहिला. आता याची पोझिशन कोणती आहे या 5ची, फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम. तर हा जो रो आहे हा रो सोडून द्यायचा आणि हा कॉलमसुद्धा सोडून द्यायचा. राहिलं काय मग 1 1 2 3 1 1 2 3. ओके. खूप इझी आहे, सिम्पल आहे आणि इंटरेस्टिंगसुद्धा आहे. सिम्पल ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे 3. सो 3. याचा आन्सर काय मिळेल, हा कोणता आहे, ऑर्डर 2 असलेला डिटर्मिनंट आहे. याला आपण सॉल्व केलेला आहे. काय मिळेल मग ब्रॅकेटमध्ये, 1 × -1 1 × 1 1. बट मायनस साईन आहे म्हणजे काय मिळेल, -1. डायरेक्ट लिहितो मी. बरं, एक स्टेप आपण वळून देऊ. फर्स्ट प्रॉब्लेम आहे, आपण एक्सप्लेन डिटेलमध्ये घेऊ. 1 -1 मायनस, या दोघांची काय असते, सबट्रॅक्शन. हा क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर याची काय असते, सबट्रॅक्शन. मायनस, इथं काय आहे, -2. हा मल्टिप्लाइड बाय 3. हे झालं आपलं हा पार्ट. मायनस मायनस प्लस, मायनस इंटू मायनस प्लस 4. ब्रॅकेटमध्ये काय राहील, 1 × -1. सिमिलरली 1 -1 -2 × 2. ओके. प्लस, हे झालं आपलं सॉल्व केलं, प्लस 5. नेक्स्ट थर्ड ब्रॅकेट, लास्ट ब्रॅकेटमध्ये काय राहील, 1 × 3 -1 × 2. 1 × 2. प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही हे कॅल्क्युलेशन डायरेक्ट लिहू शकता. बरोबर, तुमची प्रॅक्टिस होऊन जाते. कारण की 1 × -1 तुम्ही डायरेक्ट -1 लिहिता. -2 × 3 तुम्ही डायरेक्ट -6 लिहिता. ओके. नेक्स्ट काय मिळेल आपल्याला, 3 इन ब्रॅकेट 1 × -1 -1 मायनस इंटू मायनस प्लस 2 × 3 6 प्लस 4 ॲज इट इज. ब्रॅकेटमध्ये काय मिळेल पुन्हा 1 × -1 -1 मायनस इंटू मायनस प्लस अँड धिस 2 अँड धिस 2 मल्टिप्लाइड बाय काय मिळेल 4 प्लस 5 1 × 3
3 मायनस 1 इंटू 2 2. सो नेक्स्ट स्टेपमध्ये काय मिळेल 3 ब्रॅकेटमध्ये -1 + 6 5 + 4 -1 + 4 3 + 5 ब्रॅकेटमध्ये 3 - 2 1. ओके. नेक्स्ट 5 इंटू 3 हे काय आहे दोघांचं मल्टिप्लिकेशन 15 + 4 इंटू 3 12 + 5 इंटू 1 5 इक्वल्स टू काय मिळेल 15 + 5 20 20 + 12 32. काय मिळाला आपला हा मॉड ए. तर या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 32. हे झालं आपलं फर्स्ट प्रॉब्लेम. उर्वरित प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सॉल्व करणार आहोत. ओके. थँक्यू.